तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सुंदर असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपला चॅनल प्रियाज फॅशन वर्ल्डमध्ये. कसे आहात? चांगले आहात ना? मी पण चांगली मस्त मजेत आहे. आणि चला मग आजच्या कामाला सुरुवात करूया. आज व्हिडिओ थोडासा खूप जास्त लेट म्हटलं तरी पण शूट करते, कारण आत्ता जवळपास 2:30 पावणे 3 वाजत आलेत आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करते. आत्तापर्यंत काहीच नाही, घरातलं काम वगैरे आवरलं, त्यानंतर आराम केला. अरे झोपलाय, मग मी पण थोडा वेळ झोपले वगैरे, म्हणजे जस्ट आराम वगैरे केला आणि आता मग म्हटलं चला एक ब्लाऊज शिवूया. उद्या चाललंय माझं हॉस्पिटलला जायचं, त्यामुळे मग जाते का नाही ते पण तुम्हाला नक्की शेअर करेल. पावसावरती डिपेंड आहे, अजून नंबर वगैरे लावून घेतलेला आहे. तर आत्ता मला हा त्या दिवशी आरीवर्कचा ब्लाऊज आपण जो कट करून ठेवला होता ना, तर तो शिवायचा आहे आणि त्याची जिथं मी तयारी करते. तर डिझाईन पहा, सुंदर आहे ना, छान आहे. कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज पीस आहे, डिझाईन वगैरे छान आहे. तर हाच किती होतं हे सांगणार आहे, कारण आरेश आता अर्धा एक तासात उठेल आणि आरीवर्कच्या ब्लाऊजला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे मग व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लाऊज किती होतोय, किती शिवते, काय करते. तर चला मग करूया सुरुवात. इथं एवढं ब्लाऊज शिवून झालंय, म्हणजे पाठीमागचा पार्ट वगैरे तयार झाला. आता मी असंच दाखवते तुम्हाला, खूप जास्त काही करत नाही. लाईट वगैरे बंद केलाय, आरेश उठलाय त्यामुळं काम बंद केलंय मी सध्या. म्हणजे अर्ध्या पाऊण तासामध्ये एवढं झालं. स्लीव्ज वगैरे अटॅच करून झाली, परत पुढचा पार्ट वगैरे. आणि कलांजली पैठणीचा ब्लाऊज थोडा असा आस्ताव्यस्त जरी ठेवला ना, तरी पण तो चुरगळल्या जातो. त्यानंतर मग आता ज्यावेळेस हे करायचे त्यावेळेस मी त्याला प्रेस करन शिवून झाल्यानंतर. हा इथं कुरकुरेचा पुडा वगैरे खात बसलाय आणि आता जो काल खावा आणला होता. तर चला आता मी गुलाबजामू बनवायला सुरुवात केली आहे. म्हणजे पण माझ्याकडे ना ट्रायपॉड नाहीये, म्हणजे आहे ट्रायपॉड पण तो इथं व्यवस्थित असं सेट होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते जसं जमेल तसं. आणि इकडं पाक वगैरे बनवायला ठेवलाय, तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे चांगलं दिसेल. हे पहा, इथं पाक बनवायला ठेवलाय. तर याला आता थोडा म्हणजे साखर वगैरे विरघळी, विलायची टाकली त्याच्यात. पण विलायची काय झालं माझ्याकडून, विलायची बारीक करताना ना साखर थोडी कमी पडली, म्हणजे एकदमच कमी टाकली होती मिक्सरच्या भांड्यात. त्यामुळे विलायची व्यवस्थित बारीक झाली नाही. पण काही नाही, थोडंसं म्हणजे त्याच्यात आर्क उतरला का नंतर आपण ती चाळणीनं म्हणजे काढून घेतली तरी पण चालते, जेणेकरून गुलाबजामुला वगैरे लागत नाही. मी तरी दरवेळेस तसंच करत असते, म्हणजे मोठी राहिली तरी पण चालतं. नंतर काढून घ्यायचं ते सगळे जे आहे ते, आणि पाण्यात उकळू द्यायची जास्त वेळ, म्हणजे हा पाक बनतोय तोपर्यंत. आणि आता पाक कमी याच्यावरती आपण जास्त वेळ उकळू देणार, म्हणजे एकदम घट्टसर असा चांगला पाक होतो. त्यानंतर हा इकडं खावा आहे, इकडं मैदा घेतलाय मी. तर जितका बसेल खाव्यात तितका मैदा घालणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते कशी कशी प्रोसेस करते मी ते. असा मी खावा परतीत पसरून घेतला होता, जेणेकरून मी फ्रीजमध्ये ठेवला होता ना, तर तो खूप कडक होतो. आणि मग असा 5-10 मिनिटं ठेवला की तो त्याच्या एकदमच म्हणजे नाही का प्रॉपर जे पहिल्यासारखा होता तर तसा होतो. नाही तर मग खूप कडक खावा असताना लगेचच्या लगेच तो थंड पण असतो आणि कडक पण असतो. तर आता याच्यात जेवढा बसेल ना तेवढा मी मैदा घालणार आहे आणि पीठ मळते, त्यानंतर तुम्हाला दाखवते, कारण ट्रायपॉड नाही आहे माझ्याकडे. हे इथपर्यंत मी मळून घेतलंय मैदा घालून, पण माझ्या लक्षात नाही राहिलं की यात मला थोडासा रवा घालायचा होता. तर रवा घातला ना की एकदम असे रवाळ बनतात, त्यामुळं तर एकदम थोडा घातलाय. म्हणजे अर्धा किलोला जवळपास पोहे खायचे 2 ते 3 चमचे एवढा घालायचा. आणि परत आता मी याला चांगलं मळून घेते. आणि नॉर्मल थोडासा सोडा टाकायचा असेल तर टाका, अन्यथा नका टाकू. मी दरवेळेस नसते टाकत, पण ह्यावेळेस एकदम नॉर्मल म्हणजे एकदम थोडासा टाकलं, एकदम किंचित. तर हे असं पीठ मी मळून घेतलंय आणि खूप असं लूज नाही ठेवायचं. लूज ठेवलं ना तर गुलाबजाम पण लूज पडतात, म्हणजे आतून पण त्यांना एक कडकपणा राहत नाही. त्यामुळे पीठ हे असं थोडंसं मैदा वगैरे थोडा जास्त लागला ना तरी पण घाला. पण हे असं कडक पहा कसं झालंय, म्हणजे एकदमच जास्त कडक नाही, एकदम असं नॉर्मल आपण चपात्याला वगैरे कसं कणिक वगैरे मळतो तर त्या टाईपमध्ये आहे. खूप जास्त कडक पण नाहीये. आणि याला जसं जसं आपण मळत जाऊ ना तसं तसं हा एकदम म्हणजे असं तेलकट होत चालतं, कारण की दुधानं ते एकदम असं सॉफ्ट बनत चालतं बघा. कुठं हाताला वगैरे काही चिटकत नाहीये. तर असं होईपर्यंत मैदा घालायचा, म्हणजे हाताला वगैरे चिटकत नाही. असं होईपर्यंत जर मैदा घातला ना तर मग एकदम गुलाबजामून छान येतात. हे पहा, आता कुठंच चिटकत नाही माझ्या हाताला वगैरे. आणि आता जे मी तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे तशा साईजमध्ये बनवून घ्यायचे. इथं मी बनवते, नंतर दाखवते. इथं पाक पण पहा पूर्ण बनवून तयार आहे आपला. हे पण बंद करणार आहे आता मी. हा पण आता इतका त्रास द्यायला लागलाय ना की बास. आणि इथं पहा, इथं हे सगळे असे बनवून झालेले आहेत. परत इथं पण हे असं बनवले, तर परत इथं तळून ठेवले आहेत, जेणेकरून म्हणजे आता
हे याच्यात टाकायच्या आधी मी हे पाकात टाकून देणार. तर हे मी खालचं नाही काढलं कारण की आता खूप जास्त उशीर झालाय, म्हणजे आरेश खूप त्रास द्यायला लागलाय, त्यामुळे मग नाही काढलं मी. मग आता हे पटकन काढून घेते. आणि प्लीज नाव नका ठेवू, खूप मोठे मोठे केलेत कारण की उशीर झालाय मला. खाली एक तर मला खाली बसायचं नाहीये, खाली गॅस वगैरे घेतला तर आरेश काय खाली मला काम करू देणार नाहीये, म्हणजे मलाच बसायचं नाहीये. सोफ्यावर वगैरे बसून मी त्या आधी गोल गोल करून आणणार, तर गोल बनवून आणणार, तर त्यासाठी पण आरेश खूप त्रास देतो, तर त्यामुळे मग मी थोडे मोठे मोठेच केले. आणि आमच्या घरात तर म्हणजे असं मोठे मोठे गुलाबजामुन खायला ना त्याची टेस्ट एक वेगळीच असते, छोट्यांची तितकी छान अशी टेस्ट येत नाही, त्यामुळे मग शक्यतो तरी मी असे मोठे मोठेच बनवते. मी तळताना सुद्धा गॅसवरती जास्त जास्त प्रमाणात तळेतो. तर हे असे गुलाबजामुन झालेले आहेत, अजून मुरल्यानंतर छान दिसतील. इकडं मला रवा भाजायचा आहे आरेजसाठी, आणि इथं माझ्याकडून असा उद्योग होऊन बसलाय, जो की मी फ्रीजमध्ये ठेवत होते मैद्याचा पुडा, आणि तो आता खाली पडलाय. आता झाडून कसं घ्यायचं, झाडून तर घेता येतं पण भरायचा अवघड आहे, पुडा उचलायचा पण आता थोडंसं वाकून उचलावं तर लागणार आहे. चला मग आता आवरते.